ठीक आहे. हॅलो एव्हरीवन. स्टँडर्ड 11 केमिस्ट्रीचा सेक्शन 1 माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये तुमच्या डिव्हिजनला माझ्याकडे 2 टॉपिक आहेत. तर त्यातला पहिला टॉपिक आहे तो स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तुम्ही हे माग 10वी पर्यंत शिकला असावा. स्ट्रक्चर ऑफ ॲटम याचा अर्थ काय? स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे संरचना किंवा अंतर्गत रचना कशाची? ॲटमची. ॲटम कसा आहे? ॲटम कसा आहे? ॲटम कसा आहे याच्या संदर्भात किंवा त्याच्यात अंतर्गत रचना कशी आहे हे सांगण्यासाठी ह्या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा टॉपिक झाला असावा. झालाय ना? तर त्या टॉपिक मध्ये डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी झालेली आहे. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. तर या थिअरीनुसार काय सांगितलंय? मॅटर consists of very small teeny particles. They are known as atoms. Matter म्हणजे पदार्थ. It consists of a very small teeny means अतिशय सूक्ष्म. Matter consists of very teeny, that is minute particles, and that particles are known as atoms. मागची तिघं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बसा पटदिशी लवकर. तर matter consists of very teeny, that is minute particles, and that particles are known as atoms. हा पहिला मुद्दा. हे कुणी सांगितलं? डाल्टन. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा डाल्टननी काय सांगितला बघा? atoms of the same elements, not different atoms of the same elements, they are having same atomic number, same atomic mass, same physical and chemical properties. Means they are identical in all respect. एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे अणु जर का आपण अभ्यासले तर हे कसे असतात? दे आर आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट. मीन्स आता उदाहरण आपण घेऊ. एक सोडियमचा हा एलिमेंट आहे. तर त्याचे 2 सोडियमचे अणु आपण अभ्यासले. याचा ॲटॉमिक नंबर 11, याचा पण 11, याचा ॲटॉमिक नंबर 23, याचा पण 23. हे जो फिजिकल प्रॉपर्टीज दाखवतो त्याच प्रॉपर्टीज हा पण दाखवतो. ह्याच्या केमिकल प्रॉपर्टीज याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण सारख्या. दोन्हीही ॲटम हे एकाच एलिमेंटचे आहेत आणि म्हणून डिफरंट ॲटम्स, these are the different atoms of the same element. They possess same physical chemical properties, same atomic mass, same atomic number, etc. Means they are identical in all respect. सर्वच बाबतीमध्ये ते समान असतात किंवा समतुल्य असतात असं म्हटलं तरी चालेल.
म्हणजे ऍटम वेगवेगळे आहेत परंतु मूलद्रव्य एकच आहे आणि म्हणून याचे ऍटम्स जे आहेत एकाच मूलद्रव्याचे असल्यामुळं सर्वच बाबतीमध्ये हे अणू एकमेकाला सारखेच आहेत. atoms of the same element or different atoms of the same element, they possess same physical properties, chemical properties, atomic number, atomic mass number, means they are identical in all respect. But atoms of the different elements, they differ in these respects, means डिफरंट ऍटम्स आपण घेतले. डिफरंट ऍटम्स, एक ऍटम सोडियमचा घेतला, दुसरा क्लोरीनचा घेतला. ह्या क्लोरीन सोडियम एलिमेंटचा हा सोडियमचा ऍटम, ह्या क्लोरीन ऍटमचा क्लोरीन एलिमेंटचा क्लोरीन ऍटम. दीज आर दी टू डिफरंट एलिमेंट्स. डिफरंट एलिमेंट्स आहेत, त्याचे डिफरंट हे ऍटम्स आहेत किंवा ऍटम्स ह्याचे. तर हे ऍटम्स, ह्याचा ऍटॉमिक नंबर वेगळा, ह्याचा वेगळा, ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, ह्याच्या पण तशाच वेगळ्या. ह्याचा ऍटॉमिक नंबर ऍटॉमिक मास नंबर वेगळा, याचा पण वेगळा. म्हणजेच ऍटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्स दे डिफर इन दीज रिस्पेक्ट्स, मीन्स with respect to atomic number, atomic mass, physical and chemical properties. कळलं? त्याच्यानंतर पुढचा जर आता केमिकल रिएक्शन्स होतात, आपण हे बघणार आहे. लक्षात घ्या, केमिकल रिएक्शन रासायनिक अभिक्रिया ज्या घडतात, रिएक्टंट रिएक्ट होतात आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार होतात. केमिकल रिएक्शन्स होतात म्हणजे काय होतं? केमिकल रिएक्शन्स होतात म्हणजे काय होतं? तर जे रिएक्टंट्स असतात, तर त्या रिएक्टंट्सच्या मधले जे पार्टिकल्स असतात किंवा ऍटम्स असतात, यांची रिअरेंजमेंट होत असते. त्यांच्यात काय होतं? रिअरेंजमेंट होत असते. आणि असे रिएक्टंट रिएक्ट झाले की त्याचे प्रॉडक्ट मध्ये रूपांतर होतं. केमिकल रिएक्शन्स मीन्स देयर इज rearrangement of the particles or atoms from the reactant and they are converted into products. रिएक्शन होते म्हणजे काय होतं? रिएक्टंट मधले जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये रिएक्टंट एकमेकांमध्ये रिएक्ट होतात आणि हे रिएक्शन झाल्यानंतर हे पार्टिकल एकमेकांमध्ये रिअरेंजमेंट होते, म्हणजे पुनर्रचना म्हणायचं त्याला. अशी पुनर्रचना झाल्यानंतर त्या रिएक्टंटच्या मध्ये रिएक्शन झाल्यानंतर जे तयार होतात त्यांना आपण प्रॉडक्ट म्हणतो. तर डाल्टन्स थेरी या पद्धतीने सांगितलेले किंवा डाल्टननी हे मुद्दे मांडलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे बरं का तुमच्या युनिट. त्याच्यानंतर ऍटम. आता पूर्वीच्या काळी जे एन्शंट कालावधीमध्ये काय सांगितलं जायचं? ऍटम consists of main 3 subatomic particles. Subatomic particles. पहिला प्रोटॉन, दुसरा न्यूट्रॉन आणि तिसरा इलेक्ट्रॉन.
Proton, neutron and electron, these are the three main subatomic किंवा त्याला दुसरं नाव आहे फंडामेंटल. फंडामेंटल म्हणजे बेसिक. Protons, neutrons and electron, these are the three main fundamental particles of an atom, or these particles are also known as subatomic particles. एटम मध्ये मुख्य तीन कण आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. तर आपण कोणताही एटम जर कन्सिडर केला, त्याच्यामध्ये हे सेंट्रलला न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती ह्या वेगवेगळ्या कक्षा. एटमच्या सेंटरला हे काय आहे, न्यूक्लियस. त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या कक्षा किंवा त्याला म्हणायचं ऑर्बिट्स. तर हे तीन फंडामेंटल जे पार्टिकल्स आहेत, तर यातले पहिले दोन पार्टिकल प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, they are present in the nucleus of an atom. Protons and neutrons, they are present in the nucleus of an atom. And electrons, they are present around the nucleus, in different circular paths, that is orbits. तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कुठे असतील, combinedly protons and neutrons, they are combinedly present into the nucleus of an atom. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे कुठे आहेत, protons and neutrons are present in the nucleus of an atom, and combinedly they are known as nucleons. काय म्हणायचं, nucleons. Protons and neutrons, they are combinedly present into the nucleus of an atom, hence they are known as nucleons. तर हे एटमचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्यासाठी रुदरफोर्डनी एक एक्सपेरिमेंट केला, रुदरफोर्ड्स मॉडेल. बोलू नका कुणीही बोलू नका प्लीज. रुदरफोर्ड्स मॉडेल किंवा त्याला रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट म्हणायचंय. तर त्यांनी काय केलं, असा एक चौकोनी ठोकळा घेतला, कशाचा, शिशाचा. प्लंबम म्हणजे शिसा. त्या शिशाच्या ठोकळ्याच्या आतमध्ये 8 सेंटीमीटर डेप्थ हा लेड ब्लॉक आहे, आणि त्याच्यामध्ये काय ठेवलं, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट का घेतलं बघा. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट किरणोत्सारी मूलद्रव्य तुम्हाला झालं असावं. तर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणजे ज्या एलिमेंट मधून स्पॉन्टेनियसली आणि कंटिन्युअसली अँड कंटिन्युअसली ऍक्टिव्ह रेडिएशन्स इमिट होतात.
अशा एलिमेंट्सना आपण रेडिओएक्टिव्ह एलिमेंट म्हणतो. किंवा जी मूलद्रव्ये स्वतःहून आपोआप म्हणजे उत्स्फूर्तपणे, त्याला स्पॉन्टेनियस म्हणायचं, काय करतात, इमिशन ऑफ रेडिएशन्स करतात. त्याच्यातून काय होतं, रेडिएशन्स इमिट होत राहतात. असा एलिमेंट 8 सेंटीमीटर डेप्थ असलेल्या लेड ब्लॉकच्या आतमध्ये ठेवला. त्यानंतर याच्यापासून मिळणारी ही जी प्रारणं आहेत ही एका थिन स्लीट मधून पास केली. याला काय म्हणायचं, स्लीट, थिन स्लीट. तर ह्या थिन स्लीट मधून पास झाल्यानंतर याच्यामधून जी हा काय आहे इथं घेतलेला मी लेड ब्लॉक मध्ये काय घेतलंय, रेडिओएक्टिव्ह एलिमेंट घेतलाय की जो काय करतो, उत्स्फूर्तपणे प्रारण इमिट करतो, रेडिएशन्स इमिट करतो. तर ही रेडिएशन्स या बाजूला जाऊ शकत नाही. फक्त एकाच दिशेला आपल्याला याच बाजूला ती आपण जावीत अशा पद्धतीने याची अरेंजमेंट केलेली आहे. ही रेडिएशन्स ज्या वेळेला ह्या थिन स्लीट मधून पास होती, आता ते काय केले, परत इथं एक गोल्ड फॉईल घेतलेली आहे. काय घेतलंय, गोल्ड फॉईल किंवा गोल्ड सोन्याच्या पत्र्याची पट्टी घेतलेली आहे. आणि याला काय केले, सराउंडिंग कशाने केले बघा, याला कडेनी झिंक ब्लेंडचं सराउंडिंग केलंय, झेडएनएस कोटिंग केलंय. आता यातलं ह्या रेडिओएक्टिव्ह एलिमेंट मधून फक्त अल्फा रेडिएशन्स पास झाले. फक्त अल्फा रेडिएशन्स याच्यातून पास केले. ह्या थिन स्लीट मुळे काय झालं माहितीये का, त्या रेडिएशन्सचं कॉन्सन्ट्रेशन झालं किंवा असा एक सिंगल थर लाईट स्प्रेड होण्याच्या ऐवजी ते एकत्रीकरण केल्यासारखं झालं. स्लीट मधून अल्फा रेडिएशन्स पास होताना त्याची अचूक सिंगल लाईन तयार होते. When this alpha radiations passes through the slit, this radiation when attacks on the gold foil, हा अल्फा रेडिएशनचा पार्टिकल ज्या वेळेला ह्या गोल्ड फॉईल वरती अटॅक होईल, तर त्यावेळेला काय झालं किंवा काय ऑब्झर्व केलं, some of the alpha particles they straightway attack on the screen, झिंक ब्लेंड किंवा झिंक सल्फाइडच्या स्क्रीन वरती स्ट्रेटवे अटॅक झाले. some alpha particles they deflected through from the gold foil up to 45 degree. काही अल्फा पार्टिकल्स काय केले, त्या गोल्ड फॉईल मधून
45 डिग्रीच्या अँगलनं डिफ्लेक्ट झाले. Some alpha particles they deviated by 120 degree angle. काही पार्टिकल्स काय सांगितलं बघा मी, काही पार्टिकल्स गोल्ड फॉइल मधून सरळ पास झाले, काही पार्टिकल्स 45 डिग्रीनं डिफ्लेक्ट झाले, काही पार्टिकल्स 120 डिग्री पेक्षा जास्त अँगलनं डिफ्लेक्ट झाले. काही पार्टिकल्स म्हणजे 10 मिलियन मध्ये एक पार्टिकल, 10 मिलियन म्हणजे 1 लाख, सॉरी 10 लाख, 10 लाखामध्ये एक पार्टिकल, 10 लाख पार्टिकल ज्यावेळेला पास होते त्यातला एक पार्टिकल इट अपोजिटली एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन न वळला, एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन, म्हणजे 10 लाखामधला एक पार्टिकल असा पास झाला परंतु तेवढ्याच रिफ्लेक्शन तो परत आला. हा रुदरफोर्डनं एक्सपेरिमेंट केलेला. काय काय केलं बघा, रुदरफोर्डने एक लेड ब्लॉक घेतला, लेड म्हणजे शिसर, लेड ब्लॉक मध्ये 8 सेंटीमीटर डेप्थचा एक अशी खोबणी तयार केली की ज्याच्यामध्ये रेडिओ एलिमेंट ठेवला. त्या रेडिओ एलिमेंट मधून जी काही रेडिएशन्स इमिट होणार आहे ती रेडिएशन्स त्यानंतर एका थिन स्लिट मधून पास होऊ दिली. ती काय केली, एक झिंक प्लेनची स्क्रीन आहे त्याच्यामध्ये एक गोल्ड फॉइल हे केली किंवा गोल्ड फॉइलला त्या झिंक प्लेननं कोटिंग केल्यासारखं हे केलं आणि या रेडिओ एलिमेंट मधून किंवा सबस्टन्स मधून किंवा ऍटम मधून जी काही अल्फा रेडिएशन्स बाहेर पडतात ती अल्फा रेडिएशन्स ह्या गोल्ड फॉइल वरती काय केली, बंबार्ड केली किंवा गोल्ड फॉइल वरती घेतली आणि त्याच्यानंतर त्यांना काय काय आढळलं ते त्यांनी मांडलं. काही अल्फा पार्टिकल्स सरळ गोल्ड फॉइल मधून पास झाले, काही अल्फा पार्टिकल्स 45 डिग्रीच्या बॉन्ड अँगलनं एक असं डिफ्लेक्ट झाले, काही अल्फा पार्टिकल 120 डिग्री अँगलनं डिफ्लेक्ट झाले. 10 लाखामध्ये एक पार्टिकल 180 डिग्रीनं डिफ्लेक्ट झाला. हा झाला रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट. आणि मग त्याच्यावरून त्यांनी मांडलेली आयडिया काय किंवा कन्क्लुजन काय काय काढले बघा रुदरफोर्डनी यावरून काय केलं की मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल, तर त्याच्यामधले कन्क्लुजन्स काय काय काढले बघा. Conclusions. Most of the alpha particles, they easily pass through the gold foil. Most of the alpha particles, they easily pass through the gold foil. बरेचसे अल्फा पार्टिकल हे गोल्ड फॉइल मधून इझिली पास झाले. हा पहिला मुद्दा. Most of the alpha particles they pass through gold foil. गोल्ड फॉइल जे घेतलेले आहे ते गोल्ड फॉइल मधून इझिली पास झाले. बरेचसे अल्फा पार्टिकल्स हे त्याच्यातून निघून गेले. त्याच्यानंतर दुसरं कन्क्लुजन काय सांगितलं, सम ऑफ द अल्फा पार्टिकल्स दे डिफ्लेक्टेड
by 45 degree, that is less than 90 degree. Some alpha deflected by less than 90 degree angle. लेस दॅन 90 डिग्री म्हणजे 45 असेल, 50 असेल, 60 असेल, परंतु 90 अंशापेक्षा कमी अँगल न डिफ्लेक्ट झाले. सम ऑफ द अल्फा पार्टिकल डिफ्लेक्ट्स बाय ग्रेटर दॅन 90 डिग्री. 90 डिग्री आणि 90 डिग्रीच्या अबोव आणि बिलो असं करूया आपण. 120 असेल, काय असेल ते असेल. त्याच्यानंतर a few particles means that is किंवा one particle from 10 million particle. 10 million मधली एक पार्टिकल it reflected or it is deflected, it is repelled by 180 degree. आपण एखादा चेंडू या भिंतीवरती मारला तर चेंडू त्याच गतीने माघारी येईल, लक्षात घ्या. किंवा अशी एखादी रबरी वस्तू मारली तर त्याच गतीने अपोजिट येईल, कारण त्या भिंतीला तो पास करून जाणार नाही. तर मला काय म्हणायचंय, 10 लाखामध्ये एक कण की जो 180 डिग्रीनं अपोजिटली किंवा त्याच डायरेक्शननं परत येतो. आणि यावरून रुदरफोर्डनी काय केलं, जे काही कल्पना त्याच्या पुढे मांडलेल्या आहेत ते आपण पुढच्या तासाला बघू. ठीक आहे, बेल झाली ना.